इन्कलाब जिंदाबाद. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. जय 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 काय विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय भीम, जय भीम. भारतीय संविधानाचा विजय असो. मध्ये आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाच्या विद्यात या ठिकाणी आमचे नेते आदरणीय रविराज साबळे पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. जे जर ते देत नाहीत तर हे सरकार कुचकामे आहे. त्याच्याच निषेधात आज रविराज पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी महोदयांना रविराज साबळे पाटलांच्या या ठिकाणी आंदोलन देण्यात येणार आहे. त्या निवेदन त्या अगोदर सन्माननीय रवी साबळे पाटील 1-2 मिनिट बोलतील. कमी पोरा मध्ये घुसू नका. पेपर फुटीचं प्रकरण झालं पण कारवाई कोणतीच झाली नाही. एमपीएससीची परीक्षा 1 वर्ष ऑनलाईन ढकलली पण आमची कायमस्वरूपी ती मागणी आहे. त्याच समवेत दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये सोनम सरांना डिटेन्शन केलं ते सोडून द्यावं आणि त्याच समवेत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा याच्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या मार्फत सरकारला विनंती करत आहोत. एकच मिनिट. सगळे येतात काय टेन्शन समोर सगळे ओके. यांच्या समर्थनात तुम्ही रस्त्यावर उतरलात, काय मागणी आहे? सगळ्यात पहिली मागणी तर त्यांना जे नजर कैदेत ठेवले त्यांना सोडून द्यावं. लोकशाही मार्गाने त्यांना त्यांचं आंदोलन करून द्यावं. ते लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने त्यांना डिटेन्शन केलं आणि एका हॉस्पिटलमध्ये बंद केलं. त्यांना भेटायची परवानगी नाही. मग त्यांना सोडून द्यावं आणि त्याच समवेत धर्मेंद्र प्रधानांनी नैतिकतेच्या मूल्यावरती राजीनामा देऊन इथली शिक्षण व्यवस्था बदलावी आणि हे पेपर फुटीसारखे प्रकार सरकारने त्वरित बंद करावे ही सगळ्यात मुख्य मागणी. JP नड्डाचा आता दीपिकेबरोबर चर्चा झालेली आहे. पुढे काय जर इथून पण काही तोडगा नाही झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाच झाला नाही तर राज्य लेवलवरती आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करू. कोणाचं नेतृत्व सगळ्या जनतेचं, विद्यार्थ्यांचं नेतृत्व. इथं नाव कमवायला सगळे आले असतील पण आम्हाला नावाची अपेक्षाही नाही. मुळातच विद्यार्थ्यांचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये पण TET सारखे पेपर फुटतात, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. मुळातच दादा भुसे साहेबांना TET काय असते हेच माहीत नाही. हे आमच्या निदर्शनास आलं जेव्हा आम्ही त्यांना बोललो. मग असा शिक्षण मंत्री काय करायचे? त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. MPSCची परीक्षा 1 वर्ष यांनी ऑनलाईन पुढे ढकलली. पण आमची मागणी आहे की MPSCची परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईनच व्हायला पाहिजे. जे विद्यार्थी ऑफलाईन अभ्यास करताय त्यांनी ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची? या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही लढत आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचायला बी कमी करणार नाही.